तर आज आपण एकदम गावरान पद्धतीनं दह्याची कढी पाहणार आहोत। तिथं 8 ते 10 हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडं मीठ टाकून वाटून घेतले। आता हे दही बघा, घरी बनवलेलं दही आहे। 1 दिवस राहिले की आंबट होतं। हे एका बाउलमध्ये फेटून घ्यायचं। अर्धा चमचा जिरे पावडर, 2 चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा मीठ, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून परत ह्याला छान फेटून घ्यायचं। गुठळ्या सर्व मोडून घ्यायच्यात। 2 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। परत ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालं की फोडणीसाठी 1 पळी तेल, जिरं टाकून हे वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं, कढीपत्ता आणि पूर्णच हे वाटण आपण याच्यात टाकले। थोडंसं हिंग आणि थोडंसं जिरे पावडर टाकून ढवळून घेतलेलं दही टाकून घ्यायचं आहे आणि आवडीनुसार पाणी टाकायचे। आता ही कढी साधारण लो फ्लेमवर किंवा मीडियम गॅसवर 10 मिनिट शिजवून घ्यायचे आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि कढी शिजवताना जास्त फास्ट गॅसवर शिजवायची नाही, नाहीतर ती उतू जाऊ शकते। तर तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकता। तर अशा प्रकारे आपली कढी तयार झाली।